Hello everyone, welcome in our English YouTube channel. Let's start here 1.2 class 11. On to the summit we reach the top. This is article by Tenzing Norgay. Here we are going to see the expedition started by Tenzing Norgay and Edmund Hillary. In the third part we are going to see their return journey. In the earlier video, we have seen that how did Tenzing Norgay and Edmund Hillary reached at the summit of the Mount Everest. That time, what was the first thought? Actually, the first thought came in the mind of Tenzing Norgay, that gratitude to God, and then he placed on the summit the offerings to God. In the offerings, there were biscuits, candy, and a little blue pencil that was given by his engaged daughter Nima. Okay. Now let's see third part. What is given here? I overeat all the way up the mountain from Darjeeling. जो स्कार्फ या ठिकाणी त्यांच्या मित्राने त्यांना दिलेला असतो. In the earlier video we have seen that he actually got a scarf from his great friend. त्यांच्याच जवळचा एकदम मित्र होता लॅम्बर्ट. ओके, हू वॉज विथ हिम इन स्विस एक्सपेडिशन. की जो मित्र त्यांच्याबरोबर स्विस एक्सपेडिशनमध्ये होता, मोहिमेमध्ये होता. त्यांनी तो स्कार्फ या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे यांना दिलेला होता. आणि तोच स्कार्फ या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे यांनी पूर्ण या एक्सपेडिशनमध्ये वापरलेला होता. म्हणजेच ही ओव्हर दॅट स्कार्फ ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. अगदी दार्जिलिंगपासून त्यांनी तो काय केलेला होता, स्कार्फ घातलेला होता. ॲज अ स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम. आणि ज्या वेळेला तेन्झिंग नॉर्गे हे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेले होते, त्यावेळेला त्यांना त्यांचा अगदी जवळचा असलेला तो मित्र त्या ठिकाणी आठवला. त्याचं स्मरण त्यांना त्या ठिकाणी झालं. अँड फेल्ड दॅट ही वॉज विथ हिम. आणि जणू काही तो मित्रसुद्धा आपल्याबरोबर आहे असा सुद्धा त्यांना वाटलं. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. Actually, at the top of the Mount Everest, the climate is totally different one. That time, Edmund and Tenzing Norgay both wore the oxygen mask. That means it was not possible for them to take or breathe naturally. Okay, so when he reached and Edmund also reached at the top, both were felt fit and fine at the summit. And his mind was absolutely clear. Nothing was with him. That means he was in a good condition. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. आणि त्यावेळेला तेन्झिंग नॉर्गे सांगतात की ही वॉज नॉट टायर्ड. त्यांना अजिबातही थकवा आलेला नव्हता. एक्सेप्ट वॉट ही फेल्ट देअर एक्झिलरेटेड. म्हणजे त्यांना खूप आनंदी या ठिकाणी वाटत होतं. म्हणजेच काय झालेलं होतं, त्यांना त्या गोष्टीचा अजिबातही थकवा आलेला नव्हता. व्हाय? बिकॉज दे वर सक्सेसफुल इन देअर मिशन. कारण ते त्यांच्या मोहिमेमध्ये यशस्वी झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा थकवा नव्हता आणि म्हणून त्यांना खूप या ठिकाणी आनंदी, एक्सायटेड असं वाटत होतं. इट वॉज व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि त्यांच्या संवेदनासुद्धा खूप स्पष्ट होत्या. Below, all the hills and mountains looked like gods and goddesses to me. खाली पाहता क्षणी जे काही हिल्स आणि माउंटन्स होते, ज्या टेकड्या होत्या, जी पर्वत होती, ती जणू काही देव आणि देवतांप्रमाणे एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांना भासत होती. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि जो प्लेन भाग होता त्या हिल्स आणि माउंटनचा टोकाचा भाग जो होता तो जणू काही एखाद्या मॅपचे तुकडे आहेत अशा पद्धतीने त्यांना वाटत होतं. ब्रोकन पीसेस. ओके. 2 or 3 people would stand there on the roof of the world if you cut eyes. जर म्हणजे टॉपवरती, आता या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे या ठिकाणी सांगत आहेत की टॉपवरती 2 किंवा 3 व्यक्ती त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने उभी राहू शकतील. बट व्हेन इफ यू कट आईज, थोडा बर्फ जर त्या ठिकाणी कट केला तर नक्कीच त्या रूफवरती 2 किंवा 3 व्यक्ती सहज उभा राहू शकतील. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. When they came down, means 20 or 30 feet below, 20 किंवा 30 फूट खाली उतरल्यानंतर टॉपपासून लगेचच त्या ठिकाणी तेवढा भाग कसा आहे, थोडासा फ्लॅट आहे, फ्लॅट स्क्वेअर आहे, वेअर 2 people can sleep properly. की ज्या ठिकाणी 2 लोक आरामात झोपू शकतील.
यू कुड पिच वन टेंट देअर, आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एखादा टेंटसुद्धा फिक्स करू शकता. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड, आणि एका बाजूनं ते समिट म्हणजेच शिखराचा जो भाग होता तो कसा होता, एकदम फ्लॅट होता. ऑन वन साईड द समिट वॉज व्हेरी फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर, पण दुसऱ्या बाजूने त्याचा उतार हा अतिशय तीव्र होता. स्टीप मीन्स वॉट, व्हेरी कर्व. ओके, शार्प इन्क्लायनेशन वॉज देअर. दॅट मीन्स तो भाग जो होता तो अतिशय तीव्र उताराचा होता, असं या ठिकाणी तेनझिंग नॉर्गे यांनी सांगितलेलं आहे. देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, उत्तरेच्या बाजूला काय होता तर बर्फ होता. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट, आणि साऊथ आणि ईस्ट बाजूला म्हणजेच दक्षिण आणि पूर्व बाजूला काय होते तर दगड होते. आणि स्नोई रॉक ऑन द वेस्ट, आणि पश्चिम भागाकडे काय होता तर स्नोई रॉक होते म्हणजेच बर्फाचे दगड होते. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 मिनिट्स. हाऊ मच टाईम डिड दे स्पेंड देअर, मीन्स मोर दॅन 15 मिनिट्स. Edmund Hillary and Tenzing Norgay, they stayed on the summit more than 15 minutes. They were very lucky there. They were very exhilarated. They were very happy. We were lucky that there was no gale. Gale means strong wind. जेव्हा ते माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जाऊन पोहोचले, they were very happy because the atmosphere was good, the climate didn't change, there was no strong wind, and so they were able to stand there for a while. Otherwise, if there was gale, then they would have swept away. म्हणजेच दॅट द स्ट्रॉंग विंड वुड हॅव स्वेप्ट देम अवे. तर त्या स्ट्रॉंग विंडनं कदाचित त्यांना कुठेतरी फेकून दिलं असतं. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली, आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या मनामध्ये एक दुसरा विचार आला की खाली कशा पद्धतीनं सेफली उतरायचं. दॅट वॉज द नेक्स्ट थॉट इन हिज माइंड. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. Now they started their returning journey, that means climbing down from the summit. आता त्यांचा डिसेंट जर्नी म्हणजे थोडक्यात ते आता उतरणीचा प्रवास सुरू झालेला होता. अँड ही वॉज, दॅट मीन्स तेनझिंग नॉर्गे वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. एडमंड हिलरी वॉज द फर्स्ट अँड सेकंड हू वॉज देअर नाव तेनझिंग नॉर्गे. अँड तेनझिंग नॉर्गे वॉज फॉलोइंग हिम देअर, आणि ते त्यांना त्यांच्या पाठोपाठ येत होते. अँड ही होल्ड द रोप व्हेरी टाईटली, and his determination was to make sure that Edmund Hillary descended means safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. एडमंड हिलरी आणि तेनझिंग नॉर्गे हे ज्या वेळेस उतरणीचा प्रवास करत होते त्यावेळेला तेनझिंग नॉर्गे यांच्या मनामध्ये म्हणजे ते या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की क्लाइम्बिंग अप इज इझियर दॅन क्लाइम्बिंग डाऊन बिकॉज क्लाइम्बिंग डाऊन वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड डेंजरस. ओके, कारण खाली उतरणीचा जो प्रवास होता तो अतिशय कठीण आणि धोकादायक होता. इफ यू स्लिप्ड डाऊन यू वुड गो इन टू कांगशुंग ग्लेसियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर या ठिकाणी तुम्ही उतरणीच्या प्रवासामध्ये खाली घसरला, इफ यू स्लिप डाऊन देन यू वूड डेफिनेटली गो इन टू द कांगशुंग ग्लेसियर. त्या ठिकाणी कांगशुंग ग्लेशियर होती आणि त्यामुळं व्यक्ती पडली की डायरेक्ट त्याच्यामध्ये जाणार आणि त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी कोणताही थांगपत्ता लागणार नाही असं या ठिकाणी त्यांना समजलेलं होतं. More caution needed. What was the caution they should have to take here while returning journey, in their returning journey? तर त्यांच्या या परतीच्या प्रवासामध्ये त्यांना आता खूप या ठिकाणी महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं होतं. तर ती काळजी काय आहे? लेट्स सी. Of course, it took less time climbing down, but you needed more हुशार or caution. अगदी हे बरोबर आहे काय की जेव्हा परतीचा प्रवास चालू झालेला होता म्हणजे त्यांचा उतरणीचा प्रवास चालू झालेला होता, इट टूक लेस टाईम, नक्कीच त्याला कमी वेळ लागणार होता, बट दे नीडेड मोर कॉशन हिअर व्हाईल क्लाइम्बिंग डाऊन. त्यांना या उतरणीच्या प्रवासामध्ये खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं होतं, त्यांना खूप हुशार राहणं गरजेचं होतं. वेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पार्ड an accident and if up
to now there have been no accidents. I hope there will be none in future. ज्या वेळेला एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे हे या 9 कॅम्पमध्ये येऊन पोचलेले आहेत, दॅट टाईम वन थॉट केम इन द माइंड ऑफ तेन्झिंग नॉर्गे. दॅट टाईम ही थँक्ड गॉड दॅट देअर वॉज नो ॲक्सिडेंट विथ दॅम. म्हणजेच त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही ॲक्सिडेंट घडलेला नाही आहे म्हणून त्यांनी देवाचे आभार मानलेले आहे. अँड ही होप्ड दॅट देअर वुडंट हॅव एनी ॲक्सिडंट इन देअर फ्युचर लाईफ. आणि त्यांच्या पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा असा ॲक्सिडंट नसेल असं ते या ठिकाणी म्हणत आहेत. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये तेन्झिंग नॉर्गे यांनी देवाचं काय केलेलं होतं, प्रार्थना केलेली होती. अँड बिकॉज ऑफ दॅट ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड ही हॅड सेव्ह मीन्स तेन्झिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी रीच्ड at the summit of Mount Everest and now they started their returning journey safely. At Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. जेव्हा एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे हे कॅम्प 9मध्ये येऊन पोचलेले आहेत, दॅट टाईम दे वर टायर्ड. दे वर नॉट इन अ मूड टू टॉक टू इच अदर. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. ते फक्त त्यांच्या स्वतःच्याच गोष्टी त्या ठिकाणी आवरत होते. वी स्टेड देअर अबाउट हाफ अन आवर. दॅट मीन्स दे टूक रेस्ट देअर हाफ अन आवर. त्यांनी किंवा 1 तास त्या ठिकाणी घालवलेला आहे. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. त्या ठिकाणी त्यांनी थोडासा बर्फ वितळवलेला आहे की जेणेकरून त्यांना लिंबू सरबत पिता येईल. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. Because it was not possible for them to take each and everything with them, so they just took their sleeping bags with them and left everything else behind in the camp 9. From camp 9 to camp 8 where we spent the night was an easier job. त्या ठिकाणी कॅम्प 9 आणि कॅम्प 8 यामधला जो काही त्यांचा भाग होता, देअर दे स्पेंट द नाईट. म्हणजे तो भाग जो आहे तर ते पूर्ण रात्र त्यांनी त्या ठिकाणी स्पेंड केलेली आहे. कॅम्प 9 टू कॅम्प 8 म्हणजे 9व्या कॅम्पपासून ते 8व्या कॅम्पपर्यंत येईपर्यंत पूर्ण रात्र त्यांनी त्यामध्ये घालवलेली आहे. बिकॉज इट वॉज द इजियर जॉब फॉर बोथ ऑफ देम. जस्ट अबव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आणि कॅम्प 8च्या अबव असतानाच त्यांना इतर व्यक्ती पाहू शकत होते. बिकॉज इट वॉज पॉसिबल फॉर द डाऊनसाइड पीपल टू लुक ॲट दॅम. I raised my arm with my thumb up. That means he showed the sign of success. Okay, he just raised his thumb up. म्हणजेच त्यावेळेला तेन्झिंग नॉर्गे यांनी त्यांचा हात वर करून थंब अप केलेला आहे. म्हणजेच इट शोज द साइन ऑफ सक्सेस. CWF नॉयसे अँड WG लोए saw us and their faces flushed with joy. जेव्हा त्यांचे न्यूझीलंडचे 2 साथीदार जे होते, क्यूथबर्ट विल्फ्रीड फ्रान्सियस नॉयसी English mountaineer and WG that means Wallace Gorge Lowy a New Zealand mountaineer. Both saw them. Okay, they were very excited, they were very happy, their faces were very happy by looking at Tenzing Norgay and Edmund Hillary. In this way I was able to tell them of our success. आणि त्या पद्धतीनं एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी त्यांचं यश त्या ठिकाणी त्यांना दाखवलेलं होतं. As we got nearer to Camp 8, Loe came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. ज्या वेळेला ते कॅम्प 8च्या जवळ पोहोचले त्यावेळेला त्यांचा जो न्यूझीलंडचा साथीदार आहे तर त्यांनी जवळजवळ 300 फूट या ठिकाणी वरती आलेले आहेत आणि त्यांनी त्यावेळेला त्यांच्याबरोबर काय आणलेलं आहे, टी अँड कॉफी. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉयसे. त्यानंतर 50 फुटाची उतरण केल्यानंतर ते नॉयसे यांना भेटलेले आहेत. हू ब्रॉट फॉर देम मोर टी. त्यावेळेला नॉयसे यांनी काय आणलेलं आहे त्यांच्यासाठी, टी आणलेला आहे. दिस टी स्मेल्ड केरोसिन. Apparently, it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. या ठिकाणी जेव्हा नॉयसे यांनी त्यांच्यासाठी चहा आणलेला होता बट इट वॉज मेड इन हरी अँड समहाऊ सम केरोसिन स्मेल दॅट वॉज ॲडेड इन दॅट वेलकम कप अँड सो दॅट वाईल ड्रिंकिंग दॅट टी
it smelled. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it, whatever the smell. तेनझिंग नॉर्गे या ठिकाणी म्हणतात की इन विच कंडिशन हाऊ मच स्ट्रगल ही डीड फॉर ब्रिंगिंग दॅट टी फॉर एडमंड हिलरी अँड तेनझिंग नॉर्गे, सो दॅट स्मेल also they enjoyed and they drank that tea. Okay, so in this video we have seen that how did they take the caution while climbing down. Okay, he thanked God for their safe climbing down and he prayed God that there wouldn't have any accident in future also. After that we have seen about Noyce and Louis who brought tea and coffee for Edmund Hillary and Tenzing Norgay, and at the last we have seen that they were successful in climbing down also. This is the article written by Tenzing Norgay. Okay, and this is from Times of India. I hope that you understood the whole lesson. Thank you. Have a nice day. Bye bye. Meet you again.